तर अजून पण तुम्ही आधार कार्ड अपडेट केलं नसेल तर फटाफट अपडेट करून घ्या तुमचं आधार कार्ड. तर लास्ट डेट जी असणार आहे तुमची ती म्हणजे 14 जून. तर 14 जूनच्या आत तुमचं आधार कार्ड अपडेट करून घ्या. फ्रीमध्ये आहे एकदम. वेबसाईटवरती आधार कार्ड पोर्टलवरती गेल्यानंतर फ्री आहे. कसं करायचं, टेन्शन कशाला घेत आहे, मी आहे ना, मी तुम्हाला सांगतो कशा प्रकारे अपडेट करायचं. फक्त 2 मिनिटाचा व्हिडिओ आहे, त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपलं आधार कार्ड आपल्याच मोबाईलवरून अपडेट करा. कुठेही 50-100 रुपये द्यायची गरज नाही आहे तुम्हाला. तर चला कुठलाही टाइमपास न करता व्हिडिओ करूया सुरू. तर ही प्रोसेस एकदम सोपी आहे. ही तुम्ही तुमच्या मोबाईल ओपन करू शकता. तर क्रोम ओपन करायचं आहे, आधार कार्ड सर्च करायचं आणि पहिल्याच वेबसाईटमध्ये क्लिक करायचं. पहिल्या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर UIDAI ची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तर या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर भरपूर सारे चित्र तुम्हाला दिसतील. पण तुम्ही माय आधार, इथं त्या माय आधार तुम्हाला आता दिसत असेल तर माय आधारवरती तुम्हाला जायचं आहे. तर भरपूर सारे डॅशबोर्ड आहे. माय आधारवरती गेल्यानंतर इथं अपडेट युअर आधार 1 नंबरला बघायचं आहे. खाली भरपूर सारे ऑप्शन आहे. तर 1 नंबरला क्लिक करायचं, अपडेट युअर आधार. तर तुम्हाला आधार कार्ड अपडेट करायचं आहे. तर फ्रीमध्ये अपडेट होतं आहे तर करून घ्या, नाही तर लय टाईम लागेल. तर इथं डॉक्युमेंट अपडेट आहे. त्यानंतर डॉक्युमेंट अपडेटवरती क्लिक करायचं आहे. तर अपलोड डॉक्युमेंट्स इन सपोर्ट ऑफ आयडेंटिटी अँड ॲड्रेस आणि इथं खाली फ्री टिल 14/7/2026. तर फ्री आहे आणि याचे चार्जेस वगैरे काहीच नाही आहे. तर नंतर तुम्हाला चार्जेस भरावं लागतील, त्यामुळे आधीच अपडेट करून घ्या. पूर्ण मराठीमध्ये माहिती सांगितली. तर व्हॉट टू सबमिट, रेशन कार्ड, वोटर आयडेंटिटी कार्ड, गव्हर्नमेंट इश्यू. तर एवढे तुम्हाला सबमिट करायची गरज नाही. पॅन कार्ड, तुम्ही काही पण एक डॉक्युमेंट तुमचं सबमिट करू शकता. तर हाऊ टू सबमिट हे टेन्शन घ्यायची गरज नाही, मी सांगतो. क्लिक टू सबमिट क्लिक करायचं तुम्ही. त्यानंतर तुम्ही नवीन पेजवर जाशाल. नवीन पेजवर गेल्यानंतर इथं एंटर आधार नंबर, तुमचा आधार नंबर तुम्ही व्यवस्थित टाका. त्यानंतर कॅप्चा जो असतो ना तो व्यवस्थित टाका, 7XF2T. तर हा माझा आहे, तुमचा वेगळाच असेल. तर इथं OTP येईल. त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती जो पण नंबर लिंक असेल त्यावर OTP येईल. तो OTP सरळ इथं टाकायचा आणि लॉग इन करून घ्यायचं. तर लॉग इन केल्यानंतर बघू शकता पुढे सर्व्हिसेस. तर भरपूर सारे ऑप्शन तुम्हाला दिसतील इथं. तर इथं ऑर्डर आधार PVC हे सुद्धा ऑप्शन तुम्हाला दिसेल. तर हे ऑर्डर आधार PVC कसं करायचं ते तुम्हाला मी सांगतो, थोडंसं एकदम शॉर्टमध्ये सांगतो. तर यूट्यूबवरती जायचं. यूट्यूबवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचं PVC कार्ड काढायचं असेल तर आधार कार्ड PVC ओम जगताप टेक सर्च करा. तर असे काढा आधार PVC कार्ड. फक्त 50 रुपयामध्ये तुमचं PVC कार्ड निघणार आहे. ATM सारखं तुमचं आधार कार्ड येऊन जाईल पोस्टाने. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी होता. तर डॉक्युमेंट अपडेटमध्ये जायचं. डॉक्युमेंट अपडेटमध्ये गेल्यानंतर इथं आपल्याला फक्त आता इथं भरपूर जणांना वाटतं काय करायचं असतं, तर काहीच करायचं नाही. नेक्स्टवरती क्लिक करायचं सरळ खाली. तर नेक्स्ट ऑप्शन आपल्याला दिसेलच. तर त्यावरती आपण क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथं प्लीज व्हेरीफाय आपलंच आहे का नाही ते व्हेरीफाय करण्यासाठी इथं व्हेरीफाय करायचं, चेक करून घ्यायचं आपलंच लॉग इन झालं आहे की नाही. ॲड्रेस वगैरे दिलं असतो. नेक्स्टवरती क्लिक करायचं. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर प्लीज अपलोड प्रूफ अपलोडिंग डॉक्युमेंट. तर इथं अपलोड करायचं डॉक्युमेंट तुमचं जे असणार आहे ते 2 MBच्या आत असणार आहे तिची साईज. तर JPG किंवा PDF फॉर्मॅटमध्ये दोन्ही अपलोड करू शकता. तर इथं सिलेक्ट करायचं. आता अपलोड करायचं आपल्याला ड्रायव्हिंग लायसन अपलोड करू शकता. सगळ्यात सोपं मी सांगतो तुम्हाला काय अपलोड करा. सगळ्यात सोपं वोटर ID कार्ड अपलोड करा. तुम्ही तुमचं मतदान कार्ड तुमचं अपलोड करा इथं. तर वोटर ID मी सिलेक्ट करतो आहे. तुम्हाला वाटलं तर तुम्ही भरपूर सारे ऑप्शन दिले तिथं सिलेक्ट करू शकता. तर ॲक्सेप्ट करायचं. त्यानंतर इथं सिलेक्ट सपोर्टिंग डॉक्युमेंट, तर कंटिन्यू टू अपलोड करायचं आणि तुमचं जे असणार आहे ते अपलोड करून घ्यायचं. 2 MBच्या आत त्याचं फाईल जी असणार आहे ती असणार आहे. त्यामुळे 2 MBच्या आत ती मर्ज करून घ्या आणि व्यवस्थित अपलोड करा. आणि एकदा अपलोड केल्यानंतर अशी प्रोसेस झाली नाही आहे, दुसऱ्यांदी परत अपलोड करायचं आहे आपल्याला. दुसऱ्यांदी तेच अपलोड करू शकतो का, हे डाऊट भरपूर जणांचे. तर तेच अपलोड आपण करू शकतो, ते करा. किंवा दुसरं काही तुमचं असेल तर ते अपलोड करा डॉक्युमेंट. तर इथं सिलेक्ट केलं. आता परत मी सिलेक्ट करतो आहे तेच डॉक्युमेंट. तर कसं करतो आहे नीट बघा. प्रोसेस एकदम सोपी आहे. मराठी भाषेमध्ये व्हिडिओ बनवतो आहे. हा व्हिडिओ दणकून शेअर झाला पाहिजे, कारण कुठंही तुम्हाला पैसे द्यायची गरज नाही पडणार. तर आपल्या मोबाईलवरून तुम्हीच अपडेट करू शकता. तर 2 MBच्या आधी तुम्हाला सांगितलंच. तर इथं सिलेक्ट करायचा, परमिशन देऊन टाकायची. IR परमिशन द्यायची. प्लीज क्लिक ऑन ओके टू कन्फर्म. तर कन्फर्म करून घ्यायचं. एकदा आपलेच डॉक्युमेंट अपलोड झाले चेक करून घ्यायचं. त्यानंतर तुम्ही कन्फर्म करा, कारण तुम्हाला एकदा कन्फर्म केल्यानंतर परत तुम्हाला बॅक येता येणार नाही. तर ओके करायचं. ओके केल्यानंतर इथं व्हेरीफाय अपलोड आणि सबमिट. तर आता तिसरं ऑप्शन आहे आपलं सबमिटचं. तर होतं आहे ती प्रोसेस. तर इथं आता डिअर रिक्वेस्टर धिस सर्व्हिसेस इज फ्री ऑफ कॉस्ट टिल 14/7/2026. तर फ्री आहे. तर सबमिटवरती क्लिक करायचं. तुम्हाला प्रूफसच दाखवतो. तर एवढे सेकंड झाल्यानंतर झालं आहे आपलं सबमिट. तर आधार कार्ड अपलोड झालेलं आहे. इथं डाउनलोड करून घ्यायचं. तुम्हाला इथं फीडबॅक वाटला तर फीडबॅक देऊन टाकायचा त्यांना. जर वाटला तर द्यायचा. इथं राईट करायचं काय तुम्हाला जे तुमचे शब्द असतील ते थोडक्यात तिथं व्यक्त करायचे. तर नाही वाटलं तर नाही करायचं. इथं 0 बघू शकता. कॉस्ट
₹0मध्ये तुमचं जे आहे ते अपडेट झालेलं आहे आधार कार्ड. तर डाउनलोड करून घ्यायचं ॲक्नॉलेजमेंट PDF. आपल्याला कोणी म्हटलं तुमचं आधार कार्ड अपडेट आहे तर त्याला ही PDF दाखवायची. तर बघू शकतो की आपलं डॉक्युमेंट्स अपडेट झालेले आहे. तर आधार कार्ड अपडेट झाले ते पण मराठी भाषेमध्ये तुम्हाला समजून सांगितलं. ही प्रोसेस एकदम भारी प्रोसेस होती. हा व्हिडिओ शेअर करा आवडला तर, आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, कुठलाही आपण टाईमपास केला नाही, भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये कायम असत राहा.